गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया. एकदम खुसखुशीत, खमंग आणि टुम्म फुगलेले आपण हे लाल भोपळ्याचे घारगे करतोय. आणि अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय म्हणजे अतिशय अचूक प्रमाणबद्ध सोपी पद्धत. तर 1.5 पाव लाल भोपळा घेते मी. याचं आहे ना साल काढून घ्यायचं. ते कसं ते सांगते. आपल्या घरामध्ये रेग्युलर पिलर असतं ना, तो पिलर घ्यायचा आणि त्याने हे साल काढून घ्यायचं. हे बघा, अजिबात कठीण नाही आहे हे साल काढणं. आणि यामध्ये काय होतं ना, लाल भोपळा आपला वाया देखील जात नाही आणि पुढची कृती करायला खूप सोपं जातं. न तुम्हाला कुकरची आवश्यकता आहे, न शिट्ट्या काढायची गरज आहे. बघा किती इझिली निघतंय. अगदी सहज पद्धतीने हे साल निघतं. आणि आधी उंचवट्याचं काढायचं आणि मग हे कोपऱ्यातलं कसं काढायचं तेही सांगते. आता हा जो लाल भोपळ्याचा उंचवटा आहे, इथे सुरीने कट करून घ्यायचं आणि याचं देखील साल काढून घ्यायचं. हे बघा, अगदी सहज निघतं साल. अगदी सहज पद्धतीने साल काढली जाते, तामझाम जास्त नाही पडत. आता याच्या फोडी करून घ्यायच्या. लहान लहान करायच्या, लहान करा, मोठ्या करायच्या, मोठ्या करा. मी मध्यम आकाराच्या करते. पण कमीत कमी पसारात आणि भांड्यांमध्ये ही प्रोसेस केली तर तुम्ही हे घारगे तयार करू शकता. लाल भोपळ्याच्या फोडी करून झाल्या की एखादी कढई किंवा तवा घ्यायचा, त्यामध्ये या फोडी घालायच्या. अर्धा कप पाणी घालायचं या फोडींवर. मीडियम टू हाय हीटवर, मध्यमपेक्षा थोड्या जास्त मोठ्या आचेवर शिजायला ठेवायचं. एक 10 ते 15 मिनिटात, 15 मिनिटांच्या आतच 10 ते 12 मिनिटात हा लाल भोपळा किंवा या लाल भोपळ्याच्या फोडी छान शिजतात. पाणी याकरता घातलं की भोपळा शिजत असताना तो तव्याला चिकटू नये, त्यामुळे थोडंसं पाणी घालायची गरज आहे. तव्यात कढईत नसेल शिजवायचा, कुकरमध्ये फोडी घाला. वरण भाताचा कुकर लावताना आणि त्यामध्येही तो छान शिजून निघतो. चला, मध्यम आचेवर बरोबर 10 ते 12 मिनिटं हा लाल भोपळा वाफवून तयार आहे. फोर्क घालून बघा. येस, हा पटकन असा मॅश होतोय, याचा अर्थ भोपळा आपला छान शिजलाय. हे बघा, एकूण एक फोड मस्त शिजली. गॅस बंद आहे. भोपळा छान गरम गरम आहे. यामध्ये 1.5 पाव लाल भोपळा घेतला होता, तर 1 कपला थोडा कमी गुळ घेतला, 1.25 कप गुळ घेतला. हे लाल भोपळा आणि गुळ एकत्र मॅश करून घ्यायचं. शिजवायची गरज नाहीये. जी याची उष्णता आहे लाल भोपळ्याची, त्यामध्ये हे छान गुळ विरघळतो आणि लाल भोपळाही छान मॅश होतो. चला, इथे बघा, गुळ हे छान विरघळलाय आणि भोपळाही छान व्यवस्थित एकसंध झालाय गुळासोबत. आता गुळ आहे तर यामध्ये ना जायफळ गेलंच पाहिजे. सो 1 चमचा जायफळ. हा गर आहे ना, पुरण चाळायची गाळणी आहे ना, त्याने मी गाळून घेतला, म्हणजे छान असा एकसंध झालाय. घारगे खूप छान होतात असा गर केला की. आता यामध्ये 2 चमचे तेल घालूयात. मिसळून घ्यायचं. आता भोपळ्याचा गर तयार आहे. इथे 3 कप गव्हाचं पीठ मी घेतलंय. यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ आणि 1/2 कप बेसन, अर्धा चमचा मीठ घालूयात. आता ही पिठं एकसंध किंवा मिसळून घ्यायची. आता लाल भोपळ्याचे घारगे म्हटलं ना की फक्त जे तांदळाच्या पिठात केले जातात, गव्हाचं पीठ नाही वापरत. कडाकण्या कशा असतात ना, ते ॲक्च्युअल घारगे. हे आजकाल आपण पुरी जे करतो ही गव्हाच्या पिठापासून करतो, लाल भोपळा घालून, ती पुरी. पण तुम्ही पारंपरिक घारगे बघितले तर ते एकदम कडाकणे असतात, तसे कुरकुरीत असतात आणि फक्त तांदळाचं पीठ वापरून ते केले जातं. पिठांचं प्रमाण अगदी अचूक आहे. 1.5 पाव लाल भोपळा, त्याला 1 कपला 1/2 कप गूळ, 1 कपला थोडा कमी, 3 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि 1/2 कप बेसन. अगदी अचूक प्रमाण आहे. एकदम खुसखुशीत घारगे तयार होतात या प्रमाणात तुम्ही जर केले तर. चला, आता ही पिठं छान मिसळून झाली आहेत. आपला लाल भोपळ्याचा गरही तयार आहे. हा सगळा गर घालायचा आणि हा गर हलकासा गरम हवा यामध्ये घालण्यापूर्वी. आता हे छान मिसळूयात.
हलकासा गरमच आहे, गरम गरम असताना घालायचं म्हणजे आपले घारगे मस्त खुसखुशीत होतात. आणि छान याचा घट्ट आणि एकसंध गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा, वर्ण काहीच पाणी घालायची आवश्यकता नाही, जितका गर आहे तितका पुरेसा आहे. आणि हलका गरम गर घाला म्हणजे मळायला सोपं जातं. चला, इथे लाल भोपळे करायची कणिक छान मी मळून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकाल छान घट्ट गोळा तयार झालाय. अजिबात सैल नाहीये, परफेक्ट. आणि अजिबात एक थेंबही वर पाणी घालायची आवश्यकता नाही पडली. आता झाकण ठेवूयात आणि एक 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूयात. चला तर मग इथे हे 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलं होतं पीठ. अजूनही घट्टच आहे. आता हे पुन्हा एकदा एकसंध करूयात आणि याचे गोळे तयार करायचे. हे एकसंध करून घ्यायची लाटी आणि याची पुरी लाटायची. आणि पुरी लाटत असताना थोडी खसखसही पेरायची, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं आणि चवही खूप छान लागते खसखशी घारग्यांमध्ये. आता हे एकसारखे व्हावेत म्हणून वाटीने फक्त हे कट करून घेते, म्हणजे भोपळे म्हणजे घारगे दिसायलाही एकसारखे दिसतात आणि होतातही एकसारखे. तर हे उचलून बाजूला ठेवूयात आणि याच प्रकारे सगळे घारगे आपण तयार करूयात. चला, या प्रमाणात 30 घारगे मस्त तयार होतात, टुमटुमीत फुगलेले. आता तळूयात. तेल मध्यम आचेवर गरम करायला ठेवलं होतं, छान तापलंय. तेल मोठ्या आचेवर ठेवायचं नाही. गुळाचा कुठलाही पदार्थ करा मोठ्या आचेवर 3-4 मिनिटं गरम करून घ्या, पण तळताना मध्यम आचेवरच तळायचे. आणि खूप मंद आचेवर पण नका तळू. खूप मंद आचेवर तळलं तर ते कडक होतं. मध्यम आचेवर निगुतीने तळा. आणि तेलामध्ये घातला की निगुतीने हे बघा हलकसं झाऱ्याने हे दाबायचं, म्हणजे तो फुलतो सगळ्या बाजूने. त्याला वर्ण पण तेलाची उष्णता लागते. आणि हा उलटवायचा, अजिबात गडबड करायची नाही. खालची बाजू झाली की नाही ते एकदा बघायचं. तुम्ही सारखं अलट पलट केलं ना तर तो घारगा तेल प्रचंड पितो, त्यामुळे ही काळजी घ्या. एक बाजू एकदाच तळा. आता ही खालची बाजू छान सोनेरी झाली, आता उलटवायचं. वा वा वा. आता ही वरची बाजू देखील छान सोनेरी रंग येऊ देत आणि मगच हा काढूयात. चला, आता वरची बाजू पण छान तळली गेली. वा, बघा मस्त एकसारखा सोनेरी रंग आला. आता हे ठेवूयात जाळीवर, त्याच्या खाली टिश्यू पेपर. जाळीवर ठेवा असं, म्हणजे त्याची गरम वाफ आहे ती खालच्या आणि वरच्या बाजूने बाहेर निघते आणि आपला जो घारगा आहे तो मऊ नाही पडत किंवा त्याला पाणी नाही सुटत. आता हे घारगे आहेत ना, हे थंड करायचे पूर्ण आणि मग हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. छान 8 ते 10 दिवस टिकतात. आणि मी तर म्हणते गरम गरम खा, मस्त असे खुसखुशीत होतात गरम गरम आणि तसे खुसखुशीतही राहतात पूर्ण दिवसभर. भोपळ्याचे घारगे करण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळा, पाणी, गूळ, तेल, खसखस, जायफळ, गव्हाचं पीठ, बेसन आणि मीठ. लाल भोपळ्याची सालं काढत याच्या फोडी करायच्या आणि पाणी घालत झाकून ठेवत वाफवून घ्यायच्या. आता यात गूळ घालायचा आणि हे मिश्रण मॅश करायचं आणि यात जायफळ घालायचं. यात तेल मिसळायचं. आता गव्हाच्या पिठात बेसन, मीठ आणि तयार केलेला लाल भोपळ्याचा गर घालत याचा घट्टसर गोळा तयार करायचा आणि पीठ मुरवून घ्यायचं. आता अशा प्रकारे पुऱ्या लाटत यावर खसखस पेरायची. आता गरम तेलात मध्यम आचेवर हे घारगे तळायचे. झाले आपले खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे तयार. आज आपण ना मस्त अमृत तुल्यमध्ये मिळतो तसा चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत. हा चहा बनवताना आपण खूप साऱ्या टिप्स बघणार आहोत. मुख्य म्हणजे चहाचा मसाला बघणार आहोत. जास्त प्रमाणामध्ये मसाला बनवणं तर कदाचित प्रमाण इकडे तिकडे होतं किंवा कंटाळा येतो. जर कधी असाच मूड आला आणि पटकन मसाला चहा करायचा असेल तर काय प्रमाण असावे ते बघतोय. तर सगळ्यात आधी इथे मी आज बनवते 4 कप चहा. तर 4 कप चहाचं प्रमाण मी इथे घेते. इथे आहे साधारण एक अर्धा इंच तुकडा सुंठ्याचा,
4 वेलची अख्खी घेते, फोडून नाही घेते, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 4 काळी मिरी. आणि हे आता सगळे एकत्र कुटून घेऊयात. आणि हा मसाला छान असा कुटून घेतलेला आहे. फार असा बारीक पावडर वगैरे करायची गरज नाहीये. तुम्ही बघू शकाल छान दिसतं. ही टरफलं अशीच ठेवणार आहे कारण एनिवे आपण चहा गाळून घेणार आहोत. तर चहा बनवण्यासाठी इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. 2 कप म्हणजे 2 मेजरिंग कप, म्हणजे साधारणपणे एक 400 ml पाणी होतं. पाण्याला आधी आहे ना एक उकळी काढून घेऊ. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आता यामध्ये घालूया चहा पावडर. सो 2 कप पाणी आहे, 2 चमचे चहा पावडर घालते आणि 3 चमचे साखर. सो हे प्रमाण परफेक्ट आहे. 2 कप पाणी घेतलेलं आहे, म्हणजे साधारणपणे 200 ml पाणी असेल तर 1 चमचा चहा पावडर पुरेशी होते आणि साखर आवडीनुसार 1 ते 1.5 चमचा साखर इनफ होते. इथे तुम्ही बघू शकाल चहाला मस्त उकळी आलेली आहे आणि काय सुवास येतोय, क्या बात आहे. आता अशी दणदणीत चहाला उकळी आली की यामध्ये घालूयात चहाचा मसाला. सगळा मसाला मी इथे घातलेला आहे आणि चहा मसाला घातल्यावर 1 मिनिटभर हे छान उकळून घेऊया. चहा मसाला घातल्यावर 1 मिनिटभर हा चहा उकळलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात दूध आणि मसाल्याचा इतका सुंदर सुवास दरवळतोय, क्या बात आहे. सो 2 कप पाणी घेतलं होतं तर इथे साधारणपणे 1.5 कप मी दुधाचा वापर करते. आणि चहा जेव्हा उकळत असतो ना तेव्हा आहे ना एक साधारण एखादा असा खोलगट चमचा घ्यायचा, म्हणजे तुम्ही अमृततुल्यमध्ये बघत असाल तर ते कायम आहे ना असा ढवळत चहा गरम करत असतात. त्याचं कारण असं आहे त्यामुळे चहावर साय जमा होत नाही आणि चहा पण एकसंध असा बनून किंवा उकळून तयार होतो. आणि दूध घातल्यानंतर हाय हीटवर मस्त असं ढवळत आहे ना हा चहा मी बरोबर एक 4 मिनिटं शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे, जबरदस्त दिसतोय. आणि परफेक्ट तो दाटसरपणा आपण म्हणतो ना तो परफेक्ट असा क्रीमीनेस अमृततुल्यमध्ये मिळतो तसा दाटसरपणा, एक्झॅक्टली सगळं रंग आणि सुवास भन्नाट दिसतोय चहा. आता गॅस करते बंद आणि आपला हा मस्त असा सुवासिक मसालेदार अमृततुल्य स्टाईल चहा बनवून तयार आहे. अमृततुल्य चहा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा सुंठीचा तुकडा, 4 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 काळी मिरी, 2 कप पाणी, 2 चमचे चहा पावडर, 3 चमचे साखर, 1.5 कप दूध. सुंठ, वेलची, दालचिनी तुकडा, लवंग, काळी मिरी एकत्र करत हे मिश्रण बारीक कुटून घ्यायचं. झाला आपला चहाचा मसाला तयार. आता पाण्याला उकळी काढत यात चहा पावडर, साखर घालत हे मिश्रण उकळून घ्यायचं आणि तयार केलेला चहा मसाला घालत परत याला उकळी काढायची. आता दूध घालत ढवळत हा चहा उकळून घ्यायचा. झाला आपला अमृततुल्य दाटसर चहा तयार. चला, लेकीची फरमाईश आहे म्हटल्यावर काहीतरी पटकन होणारं हलकं फुलकं पण पौष्टिक बनवूयात. भीती नाही वाटत ना अशी काचेची बरणी बघताना? पण मला रोजची सवय झालेली आहे अशी बरणी वापरायची. सो आता काय करायचं, इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. साधारण प्रत्येकी 1 चमचा तांदळाचं पीठ पुरेसं होतं. सो किती घावणं घ्यायचे त्या अंदाजाने तुम्ही पीठ घेऊ शकता. सो अंदाजाने मीठ घालू शकता आणि यामध्ये ना पाणी घालून सरसरीत याचं पीठ तयार करून घेऊया. पालक छानपैकी स्वच्छ धुवून घेते आणि गाजरही धुवून घेते. गाजर आता किसून घेते. पालक देखील छानपैकी चिरून घेऊया. आधी उभा चिरून घ्यायचा पालक, जितका शक्य असेल तितका बारीक चिरून घ्यायचा. भाज्या आहे ना, आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. यामध्ये तुमच्या मुलांना कुठल्या भाज्या खायला आवडतात, ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो. पण मनस्वीला ओव्हरऑल पालक खायला खूप आवडतो म्हणून मग पालक वापरते. चला, भाज्या छान चिरून झालेल्या आहेत. आता बॅटर तयार करूयात. सो हे पीठही एकसारखं ढवळून घेते. आता
पुन्हा एकदा, गरज नाही याची आता. त्या भाज्या घालूयात, गाजर आणि पालक. आता पालक आपण घालतोय ना, त्यामुळे थोडासा आंबटपणा हवा म्हणून लिंबाचा रस. आता हे छान असं कालवून घेऊया. असं छान सरसरीत पीठ तयार झालं पाहिजे. आता चटणी तयार करूयात. चटणीला छान असा एकसंधपणा येण्यासाठी ना, त्यामध्ये मी कायम डाळवं घालते. एक चमचाभर डाळवं घालायचं, यामुळे छान कन्सिस्टन्सी येते चटणीमध्ये. ओल्या नारळाचा चव आहे हा असा आहे ना, एकाच वेळेस 2-3 नारळाचा काढून फ्रीजरला ठेवत असते मी, फार सोयीचं पडतं हे. आता यामध्ये घालूयात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, देठ काढून असे ठेवलेले असतात भांड्यामध्ये. कितपत तुम्हाला तिखट करायचं त्या अंदाजाने मिरच्या घालू शकता. लहान डबीतलं मीठ संपलंय म्हणून सध्या हे मोठ्या बरणीतलं वापरते. साखर मस्ट आहे चटणी बनवताना, बऱ्यापैकी साखर. आता हे ना, यात पाण्याचा अजिबात वापर न करता हे असंच सुकं आधी फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये. हे बघा, हे असं सुकं छान वाटलं गेलं की मग यामध्ये पाणी घालून हवी तशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतो. याने काय होतं ना, डाळवं जे आपण घातलं आहे ते छान वाटलं जातं आणि ते एकसंध होऊन जातं चटणीमध्ये. चला, बघा मस्त झाले सरसरीत. तेल छानपैकी तापलेलं आहे. तर यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी फुटायला लागलेली आहे. आता गॅस करतेय बंद, नाहीतर काय होतं ना, ती खूप उडते आणि मग सगळं तेल उडतं गॅसवर. हिंग आणि काय होतं ना, कढीपत्ता इथे टाकला ना असा गॅसवर की सगळे शिंतोडे उडतात. म्हणून मी कायम फोडणी अशी वरण टाकायची असेल ना, कढीपत्ता इकडे आणते, म्हणजे हा पॅन इकडे आणते, म्हणजे जे काही उडायचंय ते इथे किचनच्या सिंकमध्ये उडतं आणि गॅस खराब नाही होत. हे असेच मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडणी देऊन घेते. चला, घावणं घालायला आता सुरुवात करूयात. तवा इथे तापायला लावलेला आहे. यात घालूयात थोडंसं तेल आणि हे तेल आहे ना छान पांगवून घ्यायचं. तवा छान ग्रीस करायचा. तवा छान गरम झाला. आता हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं. तव्याच्या कडेने सोडायला सुरू करायचं आणि मग मध्यम. आता हे झाकण ठेवून आणि हे घावण पण झालेलं आहे. थोड्या वेळाने खाणार असाल ना तर इथे मी अशी जाळी ठेवलीच आहे. लगोलग खायचे असं छान तव्यावर घालून घ्यायचं. भाज्यांचं घावन करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 5 मोठे चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेला पालक, किसलेलं गाजर, अर्धा लिंबाचा रस, तेल. तांदळाच्या पिठात मीठ आणि पाणी घालत ह्याचं सरसरीत पीठ तयार करायचं. गाजर किसून, पालक चिरून घेत ह्या भाज्या तयार पिठात मिसळायच्या आणि वर लिंबू पिळायचं. आता तव्याला तेल लावत यावर घावन घालायचं आणि दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घ्यायचं. झालं आपलं भाज्यांचं घावन तयार. चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा पंढरपुरी डाळवं, 4 ते 5 चमचे खवलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 छोटा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, पाणी, अर्धा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. आता चटणीसाठी डाळवं, ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, मीठ, साखर हे मिश्रण आधी कोरडं आणि नंतर पाणी घालत वाटून घ्यायचं. आता यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाली आपली चटणी तयार. थालीपीठाची भाजणी कशी बनवायची
ते बघणार आहोत. तर इथे समप्रमाणामध्ये आपण बाजरी घेतली आहे, तांदूळ घेतले आणि ज्वारी घेतली. तांदूळ तुम्हाला नसेल वापरायचा तरी तुम्ही स्किप करू शकता. 1 कप हे आहे तर अर्धा कप चणा डाळ, अर्धा कप मूग डाळ, पाव कप उडदाची डाळ, अर्धा कप इथे कडधान्यामध्ये मी फक्त घेतले आहेत हिरवे मूग आणि पाव कप धने. हे असं सगळं आपल्याला भाजणीसाठी साहित्य. आणि आता ही सगळी धान्य कढईमध्ये एकत्र घालून घ्यायची. आणि मंद आचेवर छान अशी खमंग एकत्र भाजून घ्यायची. मीडियम हीटवर एकसारखी अशी ढवळत भाजायची. हाय हीटवर जर तुम्ही भाजत राहिलात तर काही धान्य करपतील, काही कच्ची राहतील. सो ते टाळण्यासाठी थोडा वेळ लागेल, एक 10 ते 15 मिनिटं जातात. पण खमंग आणि खरपूस भाजायची असेल तर थोडा पेशन्स हवा आणि एकसारखी भाजून घ्या मीडियम हीटवर. आणि इथे ही भाजणीचा खूप छान सुवास येतो आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी खरपूस एकसारखी भाजली गेलेली आहे. आता गॅस बंद करायचा, पूर्ण थंड करून घ्यायची ही भाजणी. आणि थंड झाली स्टीलच्या डब्यात भरायची, गिरणीत घेऊन जायची आणि दळून आणायची. भाजणी दळून आणताना कायम हलकीशी रवाळ दळायची, एकदम गव्हाचं पीठ करतो तशी नाही दळून घ्यायची. माझ्याकडे कायम भाजणीचं पीठ असतंच, तर इथे आहे हे भाजणीचं पीठ. भाजणी दळून झाली की हे असं दिसतं. थालीपीठ भाजणी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप बाजरी, 1 कप तांदूळ, 1 कप ज्वारी, अर्धा कप चणा डाळ, अर्धा कप मूग डाळ, पाव कप उडदाची डाळ, अर्धा कप हिरवे मूग, पाव कप धणे. बाजरी, तांदूळ, ज्वारी, चणा डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ, हिरवे मूग आणि धणे भाजून घेत मंद आचेवर भाजायची आणि रवाळ दळून घ्यायची. झाली आपली थालीपीठाची भाजणी तयार. तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्तपैकी फटाफट बनणारं कांद्याचं पिठलं कसं बनवायचं ते बघतोय. तेल इथे गरम केलेलं आहे झुणका बनवण्यासाठी. यामध्ये सगळ्यात आधी घालूयात मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये घालूयात जिरं आणि लसूण. आणि लसूण हलकासा परतून घेऊया. तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा या रेसिपीमध्ये. आता लसूणला मस्त असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात स्लाइस केलेला कांदा. सो इथे मी काय केलंय, 2 कांदे घेतले, त्याचा देठाकडचा आणि मुळाकडचा भाग पूर्ण कट करून घेतला आणि याचे स्लाइसेस करून घेतले. खूप पातळ स्लाइसेस नाही करायचे आणि खूप जाडही नाही. आणि याचे काप करून झाले ना की हातानेच हे स्लाइसेस मोकळे मोकळे करून घ्यायचे, ते अत्यंत गरजेचं आहे. आणि आता यावर घालूयात थोडंसं मीठ म्हणजे कांदा पटकन शिजतो तेलामध्ये. आता हे करूयात मिक्स आणि कांदा मस्त असा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. महाराष्ट्रातलेच ना आपण कानाकोपऱ्यातले पारंपरिक पदार्थ बघतोय. म्हणजे पिठल्याचंच उदाहरण घेतलं तर पिठल्यामध्ये मावळ भागात जे पिठलं करतात किंवा नगर रोडला जे पिठलं करतात, पिठल्यामध्ये खानदेश विदर्भ प्रत्येक ठिकाणी व्हेरिएशन्स आहेत. सो हे असं आळण आहे ना माझी आजी करायची जी मराठवाड्यातली आहे. हाच एक हेतू आहे की आपले जे घरोघरी बनवले जाणारे पदार्थ पूर्वीच्या काळी जे आता विस्मरणात गेलेत हे असे तुमच्यापर्यंत पोचावेत. कांदा मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकाल छान असा शिजलेला आहे, कच्चा नाही ठेवायचा कांदा. आता यामध्ये घालूयात तिखट. बाकी काहीच यामध्ये जात नाही, फक्त लाल तिखटाचा वापर असतो या झुणक्यामध्ये, त्यामुळे हे भरपूर घालायचं. म्हणजे तुम्हाला किती तिखट खायचं त्या अंदाजाने. मी थोडं जास्त खाते त्यामुळे मी जास्त तिखट घातलेलं आहे. आणि बॅडगी मिरची आहे ना, यामुळे कुठल्याही पदार्थाला रंग सुरेख येतो, तुम्ही बघू शकाल. पण ते पचायला हलकं जातं आणि झणझणीत असं होत नाही. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. हे मिक्स करूया आणि पाणी, अगदी थोडं पाणी घालायचं, खूप पाण्याचा वापर नाही करायचा.
आणि याला एक उकळी काढून घ्या. आणि इथे बघू शकाल मस्त अशी एक उकळी आलेली आहे आणि काय सुरेख रंग आलेला आहे, सुवास जबरदस्त येतोय, क्या बात आहे. आता गॅस करते मी मंद आचेवर आणि अजिबात आता यामध्ये दुसरं काही घालायचं नाहीये. तर एक 4 चमचे फक्त मी बेसन घालते, ॲट अ टाइमच घालते. आणि हे पटकन आहे ना मिक्स करून. आणि हे छान असं मिक्स करून झालं की यावर ठेवूयात झाकण आणि अगदी मंद आचेवर 10 मिनिटं हे छान शिजवून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. कारण बेसन कच्चं असतं, ते छान शिजलं पाहिजे. ते कच्चंच राहिलं तर ते खाताना मजा नाही येत. छान असं फुललं पाहिजे, शिजलं पाहिजे. त्यामुळे वाफेवर मध्ये मध्ये 2-3 मिनिटं झालं की मिक्स करून घ्यायचं आणि मग परत झाकून वाफवून घ्यायचं. आणि इथे अगदी 2 मिनिटं हे छान वाफवून घेतलंय. आहा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतंय. आता हे एकदा पुन्हा मिक्स करून घेते. जबरदस्त. आता पुन्हा झाकण ठेवूयात आणि पुन्हा शिजवून घेऊ. इथे मी मस्तपैकी 10 मिनिटे दणदणीत हा झुणका वाफवून घेतलेला आहे. काय दिसतंय, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान असं तेल वर आलेलं आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस करते बंद आणि आपला इथे मस्त कांद्याचा झुणका बनवून आहे तयार. जबरदस्त. तर हा झुणका कसा खायचा सांगायची काहीच गरज नाही. मस्त गरमागरम खरपूस भाजलेली भाकरी, त्याबरोबर हा झुणका आणि बुक्कीने फोडलेला कांदा अफलातून लागतं. आणि मला आहे ना खरं मऊ भात आणि हा झुणका खायला खूप आवडतं. थोडासा मऊ भात करायचा आणि हा झुणका लावून लावून खायचा, भन्नाट लागतं. झटपट तयार होणारा कांद्याचा झुणका करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 ते 3 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, लसूण, 2 उभे चिरलेले कांदे, 2 ते 3 चमचे लाल तिखट, 4 मोठे चमचे बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि पाणी. मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी करून त्यात लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. त्यावर चिरलेला कांदा घालायचा आणि तेलात मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. आता त्यात तिखट, मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आणि यावर बेसन घालून हे मिश्रण ढवळून मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं. आता यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला कांद्याचा झुणका तयार. आज आपण आहे ना काळा चणा म्हणजे हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात. अतिशय चमचमीत, चटपटीत आणि मिटक्या मारून खाऊ शकतो ना अशी ही भाजी होते. तर सगळ्यात आधी अर्थातच चणा मी स्वच्छ धुवून, अर्धा कप चणा घेतला, स्वच्छ धुवून घेतला 2 ते 3 वेळा, पुरेसं पाणी घातलं आणि रात्रभर भिजवून घेतलं. थोडंसं रात्रभरच्या ऐवजी थोडं आणखी 1.5 दिवस जरी भिजवला तरी चालतो, म्हणजे चणा आणखी छान फुलतो. सो साधारणतः 1.5 दिवस मी चणा भिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल छान असा टमटमीत फुगलेला आहे आणि तो शिजतोही पटकन. जितका जास्त भिजेल तितका. तर यामध्ये घालूयात पाणी, झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटं हा चणा वाफवून घेऊयात. शिट्ट्या काढणार असाल तर एक 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये चणा खूप छान शिजतो. आपण एक बेसिक वाटण तयार करून घेऊयात. मिक्सर आहे, यामध्ये घालूयात 5 ते 6 लसूण पाकळ्या, डाळवं 1 चमचाभर, सुकं खिसलेलं खोबरं 2 मोठे चमचे, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि हे छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. ग्रेव्हीची भाजी करायची असेल ना तर ही एक आहे ना माझ्याकडे मस्त अशी शॉर्टकट मेथड आहे आणि भाज्या पटकन आणि रुचकर बनतात. हे असं पेस्ट तयार केलेली आहे. तेल इथे गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं. जिरं मस्त फुललं की बारीक चिरलेला कांदा.
आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया. कांदा इथे मस्त सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. इतपत तो ऍक्च्युली परतायचा, म्हणजे ग्रेव्ही छान चवदार लागते. आता हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे टोमॅटो आणि खोबऱ्याचं, हे घालूया. आता हा मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा कांद्यामध्ये आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. कारण हे सगळे ना कच्चे जिन्नस आहेत. खोबरं कच्चं घेतलेलं आहे, लसूण आहे. एक 4 ते 5 मिनिट तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया. आता हे सगळं एकत्र एकजीव मी परतून घेतलंय. साधारण एक 5 ते 6 मिनिटे झालेले आहेत आणि तेल सुटायला सुरुवात झालेली आहे या मसाल्यांमधून. आता या स्टेजला यामध्ये घालूयात संडे मसाला. साधारण एक 2 चमचे हा मसाला घालते आणि लाल तिखट. आणि आता यामध्येच आपण घालूयात मीठही चवीपुरतं. मिक्स करूयात आणि एक 2 मिनिट हे सगळं एकत्र शिजवून घेऊया. इथे हे मिश्रण तुम्ही बघू शकाल, छान असं मी परतून घेतलेलं आहे. साधारण एक आणखी 5 मिनिट मसाला घातल्यावर 5 मिनिटं परतलेलं आहे. आणि जे चणे आपण आधी ठेवले होते शिजण्यासाठी तेही तयार झालेत का चेक करूयात. येस. सो 20 मिनिटं फक्त मी वाफवून घेतलेले आहेत शिट्टी न काढता आणि मस्त शिजलेत. तुम्ही बघू शकाल, फोडूनही दाखवते. येस, छान असे मऊसूत चणे शिजलेले आहेत. आता हे असेच पाण्यासकट यामध्ये घालूयात, मिक्स करूयात आणि एक 5 ते 7 मिनिटं छान केला ना उकळी काढून घेऊयात. मस्तपैकी चमचमीत असा आपला चना मसाला मी छान शिजवून घेतलेला आहे मसाल्यामध्ये आणि इतका मस्त सुवास तरवळतोय. आहा हा, क्या बात आहे. आणि तुम्ही टेक्स्चर बघा, परफेक्ट आपल्याला ढाब्यावर वगैरे मिळतो ना तशीच कन्सिस्टन्सी आलेली आहे, तसाच रसरशीत झालेला आहे. तर यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर. चव छान लागते कोथिंबीरची. नक्की बनवून बघा. झटपट काळा चणा मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप हरभरे, पाणी, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 चमचा पंढरपुरी डाळ, 2 मोठे चमचे किसलेलं सुकं खोबरं, 2 चिरलेले टोमॅटो, 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे संडे मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. चणे स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आणि मध्यम आचेवर साधारण 20 ते 25 मिनिट शिजवायचे. आता वाटणासाठी लसूण, डाळवं, खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर दळून घ्यायची. आता जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. यात तयार केलेलं वाटण परतायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा. आता यात संडे मसाला आणि मीठ घालायचं आणि हे मिश्रण एकत्र परतायचं. आता यात शिजवलेले चणे घालायचे आणि याला उकळी काढायची. आता आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला झटपट खमंग काळा चणा मसाला तयार. आज आपण मस्त अशी खुसखुशीत ज्वारीच्या पिठाची पुरी कशी बनवायची ते बघतोय. ही पुरी 7 ते 8 दिवस खूप छान टिकते. ती मस्त अशी खुसखुशीत लागते आणि तेलकट अजिबात होत नाही. ती तेलकट कमी होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स या रेसिपीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर सगळ्यात आधी आपण याचं वाटण करून घेऊयात. एक 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरं घेतलेलं आहे 1 चमचाभर आणि अर्धा चमचा ओवा. त्याचसोबत 1 चमचाभर मी इथे कसुरी मेथी घेतली. कसुरी मेथी घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण त्याचा स्वाद खूप छान येतो म्हणून मग मी घालते. आता हे झाकण लावू आणि याची आहे ना भरड काढून घ्यायची. खूप फाईन पेस्ट करायची गरज नाहीये, फक्त भरड काढूया. चला तर मग हा ठेचा इथे बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल मस्त अशी पेस्ट तयार आहे. खडबडीतच पेस्ट करायची. इथे 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात 1 पाव कप बेसनचं पीठ, हळद घालायची अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचाभर पुरेसा आहे, चवीपुरतं मीठ आणि हा जो ठेचा आपण बनवून घेतलेला आहे हा ठेचा पूर्ण घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सुके जिन्नस छान आधी
मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी घालून याची कणिक मळायची. हे छान असं मिक्स करून झालं सुके जिन्नस की थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची घट्टसर अशी कणिक करून घ्यायची. खूप सैल करायची नाहीये. खूप सैल जर तुम्ही पीठ मळलं तर पुरीना तेल खूप जास्त पिते, त्यामुळे शक्यतो थोड्याशा घट्टसर साईडलाच हे पीठ मळायचं. तर इथे ही कणिक मी छान मळून घेतली, तुम्ही बघू शकाल. आता यापासून आहे ना हे असं छोटे पोर्शन्स करून घ्यायचे पुरी लाटण्यासाठी. एकसारखं करून घ्यायचं. पीठ वगैरे अजिबात लावायचं नाही. अगदीच लागलं तर तुम्ही तेल लावा. पीठ जर लावलं ना तर काय होतं ना, ही पुरी तेल खूप पिते. सो पिठाचा वापर अजिबात करायचा नाही. आणि ज्वारी आहे त्यामुळे हे साईडला हलकेशा तडा जातो या पुरीला, दॅट्स ओके. पुऱ्या इथे मी व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत. तर या प्रमाणामध्ये साधारण एक 25 मध्यम आकाराच्या पुऱ्या व्यवस्थित बनवून तयार होतात. तेलही इथे गरम केलेलं आहे मीडियम टू हाय हीटवर. पुरी तळताना शक्यतो लो हीटवर नाही तळायची, मीडियम टू हाय ठेवायची, म्हणजे पुरी छान एकतर फुगली पण जाते आणि तळली पण जाते. आता पुरी ही कमी तेलकट करण्यासाठी काय करायचं तर एक बाजू फक्त एका वेळेसच तळून घ्यायची. बऱ्याचदा काय होतं ना, आपण अलटून पालटून असं पुरी तळायला जातो, त्याने काय होतं की पुरी एकदा फुगली की त्याला असे पापुद्रे येते आणि मग तुम्ही सारखं ती उलट पालट केली की त्यामध्ये ते तेल ॲब्झॉर्ब होतं आणि पुरी तेलकट होते. सो शक्यतो एक बाजू एका वेळेस तळून घ्यायची. तर खालच्या बाजूने हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की उलटवूया. मस्त तुम्ही बघू शकाल छान फुगतीये पुरी, खरपूसही दिसते. आता पापुद्र्याची बाजू पण आपण छान खरपूस तळून घेतो. दॅट्स इट. आता मी याच्या पुढे पुरी परत उलट पालट करणार नाहीये. पुरी काढूयात. बघा ऑलरेडी मस्त अशी खुसखुशीत वाटते. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. या पुऱ्या ना थंड झाल्या की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. साधारण एक 8 ते 15 दिवस खूप छान टिकतात. मुख्य म्हणजे प्रवासात तुम्हाला जर नेण्यासाठी काही पदार्थ हवा असेल तर हा मस्त असा पदार्थ आहे. चहासोबत जबरदस्त लागते ही पुरी. मसाला चहा, वेलची चहा, आल्याचा चहा मला प्रचंड आवडते. ज्वारीची तिखट पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 5 ते 6 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा कसुरी मेथी, 2 कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी आणि तळण्यासाठी तेल. लसूण, मिरच्या, जिरं, ओवा आणि आवडत असल्यास कसुरी मेथी घेऊन हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं. ज्वारीच्या पिठात बेसन, हळद, तिखट, मीठ, तयार केलेलं वाटण आणि कोथिंबीर घालून घट्ट पीठ मळायचं आणि पुरी लाटायची. गरम तेलात पुऱ्या तळायच्या. झाल्या आपल्या ज्वारीच्या तिखट पुऱ्या तयार. आज आपण बनवतोय अर्धा किलो बेसन वापरून मस्त खमंग खुसखुशीत अशी लसूण शेव. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो बेसन असेल तर त्याला काय काय साहित्य लागेल हे सगळं बघतोय. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप लसूण घ्यायचं आणि आधी याची ना छान पेस्ट करून घेऊयात. आणि ही हलकीशी पेस्ट झाली की यामध्ये 1 कप पाणी घालायचं आणि याचं ज्यूस करून घ्यायचं. इथे आहे अर्धा किलो बेसन. यामध्ये घालायचंय तांदळाचं पीठ. यामुळे काय होतं ना, शेव मस्त अशी कुरकुरीत होते. 1 मोठा चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, जिरपूड आणि पाव चमचा खायचा सोडा. आता हे सुके जिन्नस आधी छान कंबाईन करून घेऊयात. हवं तर तुम्ही यामध्ये ओवा पण घालू शकता, ओव्याची पूड. आता काय करायचं, यामध्ये पाणी घालायचं. पण पाणी घालणार आहोत हे लसणाचं, कारण आपण लसूण शेव बनवतो. आणि हे ना गाळणी घ्यायची
आणि गाळणीने गाळून घालायचं। सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घालते। रेग्युलर पाण्याचा यामध्ये आपण अजिबात वापर करणार नाही आहोत, फक्त लसणाचंच पाणी वापरायचं। आणि हे कंबाईन करूयात। बेसन आहे, बेसनमध्ये खूप पाणी नाही लागत, त्यामुळे पाणी खूप घालायची गडबड नका करू। आधी अर्धा कप घाला आणि मग लागलं तर आपण उरलेलं पाणी घालूयात। थोडंसं आणखी 1-2 चमचे पाणी मी फक्त घालते यामध्ये। आणि छान पीठ मळून घेऊयात। आणि इथे हे पीठ मळून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल हलकसा मौसूद हा गोळा आहे। म्हणजे चकलीचं जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा ते थोडंसं घट्टसर लागतं, पण जेव्हा शेवचं करतो ना थोडंसं मौसूद हवं, म्हणजे मग शेव छान पडते। आता काय करायचं, यातून एक पोर्शन घ्यायचा, हा एकसारखा स्मूथ करून घेऊयात। तेल इथे मी लावलंय ऑलरेडी या कणकेवर, त्यामुळे मग हाताला चिकटत नाही आहे। आता हा माझ्याकडे साचा आहे, याला शेवची अटॅचमेंट मी लावलेली आहे ऑलरेडी। आता हे घालूयात आणि शेव डायरेक्ट आपण तेलामध्ये घालतोय। तर इथे तेल गरम केलेलं आहे। शेव कधीच हाय हीटवर तळायची नाही, मंद आचेवरच ती घालायची। तेल गरम झालं आहे का बघायचं, थोडंसं पीठ टाकायचं। जर ते छान असं लगेच वर आलं याचा अर्थ तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता गॅस मी मंद आचेवर करून घेते आणि शेव घालूया। परफेक्ट। आणि हे छान तळून घ्यायचे मंद आचेवर। शेव एक बाजूने छान अशी तळून झाली की एकतर फोर्क घेऊ शकता किंवा चिमटा घेऊ शकता, ही अशी उलटवून वरच्या बाजूने पण छान तळून घ्यायची। शेव खमंग तळली गेली हे कसं ओळखायचं, यावरचे बबल्स आहेत ना, जेव्हा आपण घालतो तेव्हा शेव तेलामध्ये शिरतो तेव्हा खूप असतात, जशी ती तळली जाते तसतसे त्यावरचे बबल्स एकदम कमी व्हायला सुरुवात होते, याचा अर्थ शेव आपली मस्त तळली गेलेली आहे। आता यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं। आणि ही शेव आहे ना पूर्ण थंड झाली की हवाबंद डब्यामध्ये स्टोर करू शकता, 1 ते 1.5 महिना सहज छान टिकते। लसूण शेव करण्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, बेसन पीठ, तेल, मीठ, तांदळाचं पीठ, खाण्याचा सोडा, जिरेपूड, पाणी। लसणाची पेस्ट करायची। आता बेसन, तांदळाचं पीठ, तिखट, हळद, मीठ, जिरेपूड आणि खाण्याचा सोडा घालून हे जिन्नस एकत्र करायचे आणि तयार केलेल्या लसणाच्या पेस्टचं पाणी गाळून घेत ह्या पाण्याने ह्या पिठाचा गोळा तयार करायचा। आता गोळा करून शेवेच्या साच्यात भरायचा आणि अशा पद्धतीने शेव घालायची आणि मंद आचेवर तळायची। झाली आपली मान्सून स्पेशल लसुणी शेव तयार।